काही सूचना आल्या की ई-KYC करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-KYC भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता. त्यात काही चुकीचे ई-KYCच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली. ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत. म्हणजे 30 एप्रिलपर्यंत ती मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती. नमस्कार लाडक्या बहिणींनो, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी भेटणार. तर आज आहे 1 मे, महाराष्ट्र दिवस, आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे आज 21वा हप्ता मिळणार का. म्हणजेच मार्च महिन्याचा 21वा हप्ता आज मिळणार का. म्हणजे कसा एप्रिल महिना पण संपला पण GR काही आला नाही. तर आज आहे 1 मे म्हणजे आपला महाराष्ट्र दिवस. तर आज GR येईल की नाही येईल हा पण एक सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि काही कसं GR आला तरच आपल्याला पैसे भेटतील. आणि दुसरा प्रश्न म्हणजे जे मार्च महिन्याचे जो हप्ता आहे तो किती महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील किंवा कोण कोण पात्र आहेत आणि कोण अपात्र आहेत त्यांची लिस्ट पण त्यांनी वेबसाईटवर टाकलेली आहे, ती चेक करा. आणि जर कोणी चेक केली नाही तर कमेंट करून सांगा. कसं म्हणजे आपल्याला पण समजेल की कोण कोण पात्र आहेत आणि कोण कोण अपात्र आहेत. तर हा आजचा व्हिडिओ खास करून त्यांच्यासाठी आहे जे 21व्या हप्त्याची वाट पाहत आहात. म्हणजे अशा बऱ्याच महिला आहेत की ज्यांना अजून त्यांनी ई-KYC पूर्ण केली आहे आणि आता त्या 21व्या हप्त्याची वाट पाहत आहात, पण सरकारने अजून पण कसा GR काही काढला नाही. तर आज आहे 1 मे आणि हा महाराष्ट्र कामगार दिवस. तर आजच्या दिवसाला GR येईल का नाही येईल, कारण कसं GR आला तरच पैसे भेटतील. तर चला ह्याच प्रश्नाची आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक छोटा प्रश्न, तो म्हणजे तुमचं नाव आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट करून सांगा. म्हणजे कसं मला पण समजेल की आपला हा व्हिडिओ आपण कोणत्या जिल्ह्यातून पाहता. कारण कसं असे बरेच जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जे लाडक्या बहिणी आहेत त्यांनी सगळ्यांनी ई-KYC पूर्ण केली आहे. आणि असे काही जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी अजून म्हणजे ई-KYC पूर्ण केली नाही. काही असे पण आहेत की ज्यांची अजून ई-KYC म्हणजे चुकलेली होती, त्यांनी मुदत जी होती ती संपली पण त्यांनी काही कारणास्तव त्यांना ती पूर्ण करता आली नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला शेवटचा हप्ता कधी भेटला होता, म्हणजेच हा म्हणजे कसा मार्च महिन्याचा हा 21वा हप्ता आहे. तर या आधी तुम्हाला शेवटचा हप्ता कितवा भेटला, म्हणजे कसा 20वा हप्ता भेटला होता की 19वा की 18वा, ते कमेंट करून सांगा. म्हणजे कसं आपल्याला समजेल की शेवटचा हप्ता कोणता भेटला होता. मग त्या हिशोबाने आपण आपल्या म्हणजे कसं पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्यावर पण आपण चर्चा करू. कारण कसं आहे, असे बरेच लाडके पण आहेत की ज्यांना अजून मागचे 2-3 हप्ते पण भेटले नाही. आणि काही असे पण आहेत की त्यांना फक्त 20 हप्ते भेटले आणि त्या 21व्या हप्त्याची वाट पाहत आहात. तर मग प्रत्येकाने कमेंट करून सांगा. म्हणजे कसं आपल्याला समजेल की नेमकं किती महिलांना 21वा हप्ता म्हणजे कसं हा 20 हप्त्यापर्यंत हप्ते भेटलेले आहेत आणि असे किती आहेत की ज्यांना फक्त हा आता एकच हप्त्याची वाट पाहत आहात. तर कमेंट करायला विसरू नका. प्रत्येकाने कमेंट करा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव आणि आपल्याला शेवटचा हप्ता कोणता भेटला होता आणि किती रुपये भेटला होता ते कमेंट करून सांगा. म्हणजे कसं त्या हिशोबाने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर आपण एक चांगलंसं म्हणजे उत्तर घेऊन येऊ. तर लाडक्या बहिणींनो, आपला आजचा म्हणजे खास प्रश्न तोच की 21वा हप्ता कधी येईल, म्हणजे आज येईल की नाही येईल, आज सरकार GR टाकेल की नाही टाकेल. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपण तर आजची ॲक्च्युअल परिस्थिती काय आहे ते समजून घेऊ. मार्च महिन्याचा हप्ता अजून आलेला नाही आणि एप्रिल महिना पण पूर्ण संपला. म्हणजेच 1 महिन्याचा आपल्याला उशीर होत आहे. पण मागच्या वेळेससुद्धा शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आले होते. म्हणजे जो आपला 20वा हप्ता होता ना, तो सरकारने शेवटच्या आठवड्यामध्ये टाकला होता. पण आता तर हा एप्रिल महिना पण पूर्णपणे संपला आणि आजपासून आपला मे महिना चालू झाला. तर मग त्यामुळे आता आपण काय करायचे, तर एक म्हणजे कसं बऱ्याच लोकांच्या किंवा म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की ही योजना बंद झाली आहे की काय. कारण कसं पैसे येत नाही आणि सरकार फक्त सांगते पैसे येतील म्हणजे कधी येतील ते अजून
कोणाला पण निश्चित माहीत नाही आणि कसं म्हणजे GR पण येत नाही आणि आपण व्हिडिओमध्ये पाहतो म्हणजे कुठे पण यूट्यूब फेसबुक आपण व्हिडिओमध्ये अलग अलग पाहतो, कोण काय बोलतो ते कोणाला काही समजत नाही. कोणी बोलतो उद्या येतील, कोणी येतील परवा येतील, कोणी म्हणतो की पैसे आलेत, पण म्हणजे कोण काय खरं बोलतं तेच समजत नाही. म्हणून हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे, कारण की आपण कसं या व्हिडिओमध्ये आपण जी आपली एकदम बरोबर माहिती असतो तीच घेऊन येतो. तर त्यामुळे कसा हा प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आहे की ही योजना बंद चालू आहे काय, ती अजून चालूच आहे. तर हा आणि कसं अजून बऱ्याच बहिणीचे हे पैसे म्हणजे कसं थांबलेले आहेत, ते म्हणजे प्रोसेसिंगमध्ये आहेत. तर फक्त प्रोसेस चालू आहे हेच म्हणजे त्यांना जर स्टेटस चेक केला तर त्यांना तेच दिसते. तर ह्या प्रश्नाचे आपण आज कसं म्हणजे उत्तर घेऊन आलो आहोत. आज 1 मे निमित्त GR येईल की नाही येईल कसं म्हणजे आता सकाळपर्यंत नाही आला आहे, पण आता समजा म्हणजे दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत येईल का नाही येईल हा पण एक मोठा प्रश्न आहे. तर ती गोष्ट समजून घ्या. GR म्हणजे गव्हर्नमेंट रिझॉल्युशन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, GR नसला तरी पैसे येऊ शकतात का? आधी असं झालं आहे, निवडणुकीच्या वेळेस पैसे आधी आले आणि नंतर GR आला. म्हणजे कसं GR आला तरच पैसे म्हणजे कसं आपल्याला भेटतील असा म्हणजे आपल्या मनामध्ये एक म्हणजे प्रश्न असतो. कारण कसं कोणती पण गोष्ट आधी GR येतो आणि त्याच्यानंतर जी काय म्हणजे त्याची पात्रता असते, कोण पात्र आहेत आणि कोण अपात्र आहेत ते आपल्याला समजते कधी पैसे येतील. पण एक वेळेस असे झाले होते की तेव्हा निवडणूक होती आणि पहिल्या पैसे आले आणि त्यांच्यानंतर GR आला. म्हणजे कसं असं पण होऊ शकतं की जर आज संध्याकाळपर्यंत पैसे आणि GR एकत्र पण येऊ शकतो. तर तसं काय म्हणजे कसं जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे पैसे सगळ्या जे पात्र बहिणी आहेत त्यांना भेटतीलच. त्यामुळे GR कन्फर्मेशन आणि GR पेमेंट नाही, त्यामुळे फक्त GRवर आपण कसं पूर्णपणे अवलंबून राहायचे नाही. तर सरकार कसे कधी कधी डायरेक्ट पण पैसे म्हणजे ते टाकते. आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आहे. म्हणजे कसं महाराष्ट्र कामगार दिन. तर आज मुख्यमंत्री आणि मंत्री म्हणजे कसं मागच्या वेळेस महिला व बाल विकास विभागाकडून घोषणा झाली होती, त्यामुळे आज पण अनाऊन्समेंट होण्याची शक्यता आहे. काय अनाऊन्समेंट होऊ शकतं? तर हप्ता सुरू होण्याची तारीख, पेंडिंग पेमेंट जे म्हणजे असेल ते त्यांनी म्हणजे ते कधी टाकतील किंवा ते कधी येतील ह्यांची माहिती पूर्णपणे ते देऊ शकतात. म्हणजे कसं आजच्या म्हणजे जे आता ते ज्यांचं म्हणजे भाषण राहील ना, त्या भाषणामध्ये ते म्हणजे कसं म्हणजे एक प्रकारची सूचना देऊ शकतात ते. त्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे कसं जर GR आला तर आजच्या दिवसाला येऊ शकतो आणि जर आज म्हणजे कसं आज नाही आला तर मग सगळ्यांचे मनात तोच प्रश्न असेल की आता म्हणजे योजना बंद झाली की GR कधी येईल. म्हणून जर आज येतो की नाही ते आपण वाट पाहू. मग ह्याच्या पुढचा जो फायनल प्रश्न आहे तो म्हणजे आज पैसे येणार का? 3 पॉसिबिलिटी आहेत. म्हणजे कसं पैसे येऊ शकतात असे म्हणजे फार चान्सेस आहेत, पण ते अजून नक्की कोण म्हणजे कसं सांगता येत नाही. कारण कसं ते पूर्णपणे सरकारच्या हातात आहे, ते म्हणजे कसं आपल्या हातात काहीच नाही. पहिला म्हणजे कसं आज अनाऊन्समेंट झाले म्हणजे GR आला तर ते पुढच्या उद्या परवा किंवा म्हणजे 2 दिवसात लाडक्या बहिणीच्या ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. आणि आज काहींना म्हणजे कसं पैसे सुरू आहेत की नाही ते पण समजेल जर म्हणजे GR आला तर, किंवा उद्या किंवा परवा म्हणजे कसं GR येऊ शकतो. म्हणजे आज नाही आला तरी पण कसं म्हणजे पैसे येतील अशी म्हणजे कसं जास्त अपेक्षा आहे. म्हणजेच 1 ते 5 मे दरम्यान पैसे येण्याची स्ट्रॉंग शक्यता आहे. म्हणजे जास्त शक्यता आहे. म्हणजे सरकारने कसं सांगितले होते की एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकतात. पण आता एप्रिल महिन्याचा संपला आणि आजपासून मे महिना चालू झाला, तर त्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 5 तारखेपर्यंत पैसे येण्याची दाट शक्यता आहे. म्हणून काळजी करू नका. आपण तोपर्यंत वाट पाहू म्हणजे GR आज येतो की उद्या येतो. कारण कसं GR आला की लगेच म्हणजे आपल्याला समजेल पैसे येतात की नाही ते. तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न पडला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त करून आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर चला आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.